नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. ऊसासाठी FRP अर्थात वाजवी लाभदायी मूल्य 230 रुपये प्रति क्विंटल देण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. करांमध्ये स्थिरता, नियामक चौकटीची सकारात्मकता तसंच उद्योगांसाठी सुलभता ही तत्त्व त्वरेनं अंमलात आणणार पंतप्रधान. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या इंधनाचे दर घटल्यानं पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात. उद्योगांच्या वाढीला खीळ घालणाऱ्या नियम आणि कायद्यात बदल घडवण्याचं सरकारचं नियोजन. मुख्यमंत्री. अभिनव संशोधनाला चालना देण्यासाठी भारतीय शिक्षण पद्धतीत सातत्यानं बदल व्हावेत. प्रकाश जावडेकर. येत्या वर्षभरात 5,000 गावं टंचाईमुक्त करण्याचं राज्य शासनाचं ध्येय. प्रजासत्ताक दिनी कामाला आरंभ. देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून हरिशंकर ब्रह्मा यांनी पदभार स्वीकारला. आणि तिरंगी एकदिवसीय क्रिकेट मालिकेतल्या सलामीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा इंग्लंडवर विजय. आणि आता पाहूया सविस्तर वृत्त. ऊसाला वाढीव FRP अर्थात वाजवी आणि लाभदायी मूल्य देण्याबाबतचा निर्णय आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यापुढे ऊसाचं FRP मूल्य 230 रुपये प्रति क्विंटल इतकं राहील. या निर्णयाबाबत शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी दूरध्वनीवरून दूरदर्शनला प्रतिक्रिया दिली. गेल्या वर्षी केंद्र सरकारनं 220 रुपये FRP जाहीर केलेला होता. 9.5% रिकव्हरीला 2200 रुपये FRP बसत होता आणि परत 1% रिकव्हरीला 232 रुपये. यावर्षी केंद्र सरकारनं त्याच्यामध्ये फक्त 10 रुपयाची वाढ केलेली आहे. म्हणजे 9.5% रिकव्हरीचा FRPचा बेस हा 2300 रुपये झालेला आहे. म्हणजे 100 रुपयाची वाढ त्याच्यामध्ये झालेली आहे. परंतु हा FRP 250 रुपये जर केला असता तर 9.5% रिकव्हरीला ऊस उत्पादक शेतकऱ्याला 2500 रुपये ऊसाचा भाव मिळाला असता. कारण पूर्वी FRPचा बेस हा 8.5% रिकव्हरी धरून काढला जायचा. परंतु त्याच्यामध्ये मोडतोड करून 8.5% रिकव्हरीचा बेस 9.5% केल्यामुळं 1%नं शेतकऱ्यांचा नुकसान झालेलं आहे. म्हणजे आजच्या बाजारभावाप्रमाणे जवळजवळ 250 रुपये शेतकऱ्याचं नुकसान होत आहे. तर याच्यामध्ये अजून वाढ होणं अत्यंत गरजेचं होतं. तरच शेतकऱ्याचा उत्पादन खर्च काही अंशी भरून निघाला असता. कारण हा जो काही FRP जाहीर केलेला आहे तो खरं बघितलं तर शेतकऱ्याला फारसा दिलासा देणारा नाही. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत FM रेडिओच्या 3ऱ्या टप्प्याच्या लिलावालाही मंजुरी मिळाली आहे. खासगी कंपन्यांच्या मार्फत रेल्वेला बायोडिझेलच्या थेट विक्रीसाठीही या बैठकीत मंजुरी मिळाली आहे. करांमध्ये स्थिरता, नियंत्रण ठेवणाऱ्या नियामक चौकटी सकारात्मक करणं, उद्योगांसाठी सुलभता ही तत्त्व आपलं सरकार अधिक त्वरेनं अंमलात आणत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली इथं ET ग्लोबल बिझनेस समिटमध्ये केलं. कर रचनेत सुधारणा करण्याची नितांत गरज असून त्यामध्ये आपण लवकरच वेगानं काम करणार असल्याचं सांगून मोदी यांनी सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या संगणकीकरणाच्या राष्ट्रीय कार्यक्रम हाती घेत असल्याचं स्पष्ट केलं. सरकारच्या प्रत्येक विभागाच्या कामामध्ये पारदर्शकता राहायला हवी यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. देशात स्वच्छता नांदावी या मुद्द्यावर भर देतानाच देशात सर्वत्र 24 तास वीज मिळावी यासाठी सरकारनं पावलं उचलली आहेत असंही मोदी यावेळी म्हणाले. आपल्या देशात अमर्याद संधी उपलब्ध आहेत, त्याबरोबरच भारताचं आर्थिक ध्येय सुस्पष्ट असावं असंही ते म्हणाले. सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांना पूर्ण स्वायत्तता दिल्याचंही त्यांनी सांगितलं. कृषी क्षेत्रात अधिक प्रगती घडवण्यासाठी कृषी तंत्रज्ञान प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात पोहोचलं पाहिजे. कोणत्याही क्षेत्रात अनुदान देण्याऐवजी अनुदानाच्या दुरुपयोगाला आळा घालणं गरजेचं आहे असंही पंतप्रधान यावेळी म्हणाले. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या इंधनाचे दर आज गेल्या 6 वर्षात सर्वात कमी झाले. परिणामी पेट्रोल आणि डिझेल दरात आज कपात झाली. पेट्रोलचे दर 2 रुपये 42 पैशांनी तर डिझेलचे दर 2 रुपये 25 पैशांनी कमी झाले असून ही दर कपात आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. ऑक्टोबर 2014 पासून पेट्रोलचे 9 वेळा तर डिझेलचे 6 वेळा दर कमी झाले आहेत. कमी झालेल्या दरानुसार आता मुंबईत पेट्रोल 66 रुपये 36 पैसे प्रति लिटर तर डिझेल 55 रुपये 47 पैसे प्रति लिटर या दरानं मिळणार आहे.
तिसऱ्या महाराष्ट्र आर्थिक परिषदेचं आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झालं। राज्याला गुंतवणुकीसाठीचं सर्वोत्तम स्थान करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे। तसंच उद्योगधंद्यांच्या वाढीला खीळ घालणाऱ्या नियम आणि कायद्यात बदल करण्याचं नियोजन असल्याचं ते म्हणाले। राज्यात उद्योगधंद्यांच्या विकासासाठी काय काय करणं आवश्यक आहे, तसंच उद्योगधंद्याला पूरक धोरणं कशा प्रकारे राबवता येतील हे समजून घ्यायला या परिषदेमुळे मदत मिळेल, असं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं। उद्योगधंदा उभारणं सुलभ व्हावं यासाठी मेक इन महाराष्ट्र उपक्रम सुरू केल्याचं सांगून या उपक्रमाविषयी मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली। गुंतवणूक वाढीसाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला विशेष अधिकार देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं। मुंबईला शांघाय नव्हे तर मुंबईला मुंबईच बनवू अशी ग्वाही त्यांनी दिली। उद्योगधंद्यांना लागणाऱ्या परवानग्या कमी करण्यासाठी राज्य सरकारनं काम सुरू केलं असून विकेंद्रीकरणालाही सुरुवात करण्यात आली असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। एक इंडस्ट्री जब अपना काम शुरू करना चाहती है तो इतनी परमिशन के रेजिम से उसको जाना पड़ता है और वो करते करते उसमें 2-3 साल निकल जाते हैं। तो अगर कोई जेन्युइनली एक उद्योग लगाना चाहे, प्रामाणिकता से एक उद्योग लगाना चाहे, तो उसको 3 महीने में सारी परमिशंस मिलनी चाहिए। तो वही प्रयास हम लोग कर रहे हैं, जिसमें हम टेक्नोलॉजी का उपयोग कर रहे हैं, जिसमें हम हमारी जो प्रोसेस है उसको वापस री इंजीनियर कर रहे हैं और लगातार इसमें सुधार लाने की कोशिश कर रहे हैं, ताकि महाराष्ट्र एक उद्योग जगत के लिए निवेश का एक महत्वपूर्ण स्थान बने। वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी मुंबईत किनारी रस्ते उभारण्याचं काम कधी सुरू होईल याबाबतची घोषणाही लवकरच करण्यात येईल, असं मुख्यमंत्री म्हणाले। यावेळी ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्राईड ऑफ महाराष्ट्र या जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। दीर्घ कालावधीनंतर रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात केलेली कपात सर्वांसाठी सुखद ठरली। अर्थव्यवस्था स्थित्यंतराच्या काळातून जात असताना जागतिक बाजारातल्या कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्यानं सुरू असलेली घट अर्थव्यवस्थेचा विकास दर वाढवण्यासाठी आणि पर्यायानं महागाई दर कमी करण्यासाठी कारणीभूत ठरत आहे। रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात केलेली 0.5% कपात हा सध्या चर्चेचा विषय ठरलाय। याची कारणं अनेक आहेत। एकतर ही कपात सुमारे 2 वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर होतीये। दुसरं म्हणजे पतधोरणाच्या 15 दिवस आधीच ही कपात झाली आहे। एवढे दिवस कपात झालेली नसताना हा निर्णय नेमका आत्ताच का घेतला? यावर्षी महागाई दर 6%च्या खालीच राहण्याची शक्यता आहे। त्यामुळे दर कपातीमुळे सामान्य माणसाला दिलासा मिळण्याची शक्यताही आहेच। भारतीय अर्थव्यवस्था आणि आंतरराष्ट्रीय बाजारातल्या कच्च्या तेलाच्या किमतींचंही अतूट नातं आहे। या किमतींमध्ये काही दिवसांपासून सातत्यानं होणारी घट भारतीय महागाई दरात घट व्हायला अप्रत्यक्षरित्या कारणीभूत ठरली आहे। तसंच याचा अर्थव्यवस्थेच्या विकास दरावरही अनुकूल परिणाम झालेला आहे। अमेरिकेचं वाढतं तेल उत्पादन आणि त्याचा ओपेक देश आणि रशियाला बसलेला शह यामुळे तेल बाजारातली प्रभाव केंद्र सध्या बदलताना दिसत आहे। याचे कोणते दूरगामी परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होतील हे ध्यानात घेणंही महत्त्वाचं आहे। थोडक्यात पृष्ठभागावर दिसणाऱ्या रेपो दरामागे आर्थिक समीकरणांचा हिमनग दडलेला आहे। भारताच्या अर्थव्यवस्थेचा डोलारा सांभाळून तिला विकास मार्गावर ठेवणं, त्यासाठी रेपो दर परिस्थितीनुसार लवचिक ठेवणं, याबरोबरच कच्च्या तेलाच्या घटत्या किमतीचे भारतीय अर्थव्यवस्थेवर होणारे पडसाद या संदर्भात चर्चा करण्यासाठी अर्थविषयक पत्रकार मकरंद गाडगीळ आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत। मकरंदजी, 9:30च्या या बातमीपत्रात आपलं अगदी मनपूर्वक स्वागत। भारतीय रिझर्व्ह बँकेनं काल रेपो दरामध्ये कपात केली। या कपातीमुळे नेमके काय फायदे होणार आहेत? यातला सर्वात महत्त्वाचा म्हणजे आपल्या सामान्य माणसांना जो होणारा फायदा जो आहे तो बँक आपले गृहकर्ज, वाहन कर्ज किंवा वैयक्तिक कर्ज जे असतं ते त्याचे रेट्स कमी लवकरच होतील, त्या संदर्भात बँकांकडून घोषणा केली जातील। हा आपल्या सर्वसामान्य माणसाला पटकन दिसणारा फायदा आहे। तसंच अर्थव्यवस्थेमध्ये जर तुम्ही म्हणाल तर उद्योगधंदे म्हणजे अगदी छोट्यातल्या छोटा आपला कॉर्नरवरचा किराणा मालाचा व्यापाऱ्यापासून ते मोठ्या उद्योगपतीपर्यंत सगळेच लोक बँकांकडून कर्ज घेत असतात त्यांच्या धंद्याच्या वृद्धीसाठी। आणि हे जर कर्ज कमी किमतीमध्ये त्यांना मिळालं तर अर्थातच त्यातनं त्यांना अधिक गुंतवणूक करण्यासाठी, अधिक धंदा करण्यासाठी प्रोत्साहन मिळतं आणि त्यामुळे एकंदरच अर्थव्यवस्थेला चालना मिळते, ऊर्जित अवस्था मिळते।
हा लार्जर म्हणजे अर्थव्यवस्थेवरचा त्याचा परिणाम आहे. पण एक त्याच्यामध्ये छोटासा धोका एवढा असा हा पण आहे की आपण जे सर्वसामान्य लोक फिक्स्ड डिपॉझिट ठेवतो बँकांमध्ये, तर बँकांकडनं या फिक्स्ड डिपॉझिटचे रेट्सही काही प्रमाणात कमी केले जातील. कारण जर बँक कर्ज कमी दराने देणार असेल तर ती ज्याच्याकडनं कर्ज उचलते म्हणजे ठेवीदार आपल्यासारखे त्यांनाही ते कमीच व्याज देणार. त्यामुळे हा एक छोटासा धोका त्याच्यामध्ये मात्र निश्चित आहे. पण एकंदरीत म्हणजे फायदा आणि तोट्याचा जर आपण म्हणजे त्याचा तराजू जर बघितला तर तो फायद्याच्या तागडीमध्येच फायद्याचं पारडं जास्ती जड राहील असं आपल्याला दिसतंय. पण भारतीय रिझर्व्ह बँकेनं गेली 2 वर्ष जवळपास नाही का हा रेपो रेट कायम ठेवला होता. बरोबर. पण अचानक आता पुढचं पतधोरण अजून यायचंय, म्हणजे फेब्रुवारीमध्ये बहुतेक ते जाहीर होईल. त्या आधीच अचानक काल हे कमी करण्यामागचं कारण काय सांगता येईल? म्हणजे आता जे अर्थव्यवस्थेबाबत जो काही डिसेंबर महिन्याचा डेटा गेल्या 4-5 दिवसात प्रसिद्ध झाला त्याप्रमाणे अर्थव्यवस्थेत चांगले परिणाम दिसायला लागले. विशेषतः ज्याला आपण इन्फ्लेशन किंवा चलनवाढ म्हणतो ती रिटेल चलनवाढ ही 5% आसपास राहिली. म्हणजे रिझर्व्ह बँकेला स्वतःला अशी अपेक्षा होती की ती जवळपास 6% आसपास राहील. बाकीच्या बऱ्याचशा अर्थतज्ञांचा होरा होता की ती 5.3% आसपास राहील, पण तरी ती 5%वर राहिली. हा एक महत्वाचा म्हणजे हे दिसतोय. आणि रेपो रेट हे जे एक टूल आहे रिझर्व्ह बँक जी वापरते ती म्हणजे अर्थव्यवस्थेतील चलनाचं क्वांटिटी असते ती नियंत्रित करण्यासाठी वापरते. आणि जेव्हा रेपो रेट चढे असतात त्यावेळेला रिझर्व्ह बँकेचा असा प्रयत्न असतो की अर्थव्यवस्थेतनं जेवढा पैसा सक करता येईल आणि रिझर्व्ह बँकेच्या किंवा बँकांच्या तो तिजोरीत येईल तेवढा तो ठेवायचा. वेळेस जेव्हा ते रेट कमी करतात तेव्हा त्यांना तो जास्तीत जास्त पैसा अर्थव्यवस्थेत सोडायचा असतो. तर आता हे चलनवाढीचे दर कमी झाल्यामुळे रिझर्व्ह बँकेला असं वाटतंय की अर्थव्यवस्थेत जास्ती पैसा आता खेळायला हरकत नाही आणि म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये तेलाच्या किमती ज्या घसरत आहेत त्याचाही परिणाम काहीतरी झालेला असू शकतो नाही का या निर्णयावर? निश्चितच त्याचा परिणाम म्हणजे त्याचा मोठा भाग या सगळ्या निर्णयामागे आहे. कारण जवळपास वर्षभरापूर्वी $98 म्हणजे 1.5 वर्षापूर्वी तर $110 प्रति बॅरल इतकं ऑइलचे भाव होते. ते आज $50 खाली आलेले आहेत. आणि भारत जवळपास 82% आपलं तेल जे आहे ते आयात करतो. आणि आपली सगळी जी अर्थव्यवस्था आहे ही ती ऑइल ड्रिव्हन अर्थव्यवस्थाच आहे. आणि जर ऑइलचे जर भाव चढे राहिले तर एकंदरीतच त्याचा परिणाम सर्व इकॉनॉमीमधल्या चलनवाढीवर होत असतो. आणि म्हणजे चलनवाढीला तो प्रोत्साहनकारक देणार किंवा महागाई वाढीला ते एक मोठा कारण हे ऑइलचे भाव हे असतात. आणि ऑइलचे भाव हे कमी झाल्यामुळेच हा एक मोठा निर्णय धाडसी पाऊल यांनी टाकले असं म्हणायला हरकत नाही. बरं, पण ही जी घसरण सुरू आहे सध्या अगदी आज सुद्धा झाली पहा, म्हणजे 6 महिन्यातली नीचांकी घसरण आज झाली. बरोबर. आणि त्यांनी अगदी खालची पातळी गाठली. या घसरणीमागची नेमकी कारण काय सांगता येतील आंतरराष्ट्रीय पातळीवरची? याचं उत्तर मी थोडंसं मला सविस्तर द्यायला आवडेल. अगदी याचं एक कुठली गोष्ट ही म्हणजे कुठल्याही गोष्टीचे भाव हे डिमांड अँड सप्लाय या तत्वावर ठरतात. बरोबर. तर 2008 मध्ये जो जागतिक अर्थव्यवस्थेला फटका बसला तर त्या अर्थव्यवस्थेतून अमेरिकन आणि युरोपियन अर्थव्यवस्था ज्या गतीने सावरायला पाहिजे होत्या त्या सावरलेल्या नाहीत. त्यामुळे तिथे जी तेलाची डिमांड अपेक्षित होती किंवा असेल तेवढी ती डिमांड नाही आहे. म्हणजे त्या अर्थव्यवस्थेमध्ये त्यामुळे तेलाचे डिमांड कमी झाल्यामुळे तिथून तो एक तेलाच्या भावावरचा मोठं हे झालेला आहे. दुसरं हे असं की अमेरिका हा जगातला सगळ्यात मोठा म्हणजे नंबर 3चा तो ऍक्च्युअली प्रोड्युसर देश आहे, पण तरी सुद्धा तो जगातला सगळ्यात मोठा आयातदार देश पण आहे. आणि गेल्या काही वर्षामध्ये अमेरिकेमध्ये स्वतःचे तेल साठे खूप मोठ्या प्रमाणात सापडलेले आहेत. विशेषतः ज्याला शेल टेक्नॉलॉजी म्हणतात. म्हणजे आपण नॉर्मली कुठलंही तेल म्हणा किंवा इतर कुठलंही खनिज हे जमिनीमध्ये खाली असं खोदून उभं खोदून त्याला व्हर्टिकल ड्रिलिंग करून म्हणता येईल असं केलं जातं. तर हे शेल टेक्नॉलॉजीमध्ये नवीन ह्याच्यामध्ये
जमिनीशी समांतर जाऊन आडवं, म्हणजे आडव्या पद्धतीने ते खोदकाम होतं. खोदकाम करून तेल काढलं जातं. आणि असे मोठे खूप साठे सापडल्यामुळे तेलाचे भाव म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात कमी झालेले आहेत. म्हणजे अमेरिकेचा भाव नाही कमी झाले, अमेरिकेचा डिपेंडन्स हा मिडल ईस्टच्या ऑइलवरचा कमी झालेला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय आणि जो ग्राहकाचा सगळ्यात मोठा ग्राहक आहे त्यांची मागणी जर कमी झाली तर साहजिकच बाजारातले भाव हे पडणारच. पण काही आंतरराष्ट्रीय राजकारणाचा भाग आहे का? म्हणजे उदाहरणार्थ ओपेक ही जी संघटना आहे, म्हणजे तेल उत्पादक आणि तेल निर्यातदार देशांची संघटना, तर या संघटनेचा अमेरिका हा सदस्य नाहीये, पण त्यांना काहीतरी शह देणं किंवा रशियाला कोंडीत पकडणं असे काही त्याला अँगल आहेत का? नाही, मला तसं काही वाटत नाही. कारण म्हणजे आता तुम्ही ज्या दोन देशांची नावं घेतलीत, अमेरिका आणि रशिया, रशिया हा नंबर 2चा तेल उत्पादक आहे. सौदी अरेबिया ऑब्व्हियसली नंबर 1चा तेल उत्पादक देश आहे. त्याच्यानंतर नंबर 2 हा लागतो रशियाचा, नंबर 3 हा अमेरिकेचा. बरोबर. आणि हे दोन्ही देश ओपेकचे सदस्य नाहीत. आणि म्हणजे जवळपास 60% तेल फक्त हे ओपेकचे देश आहेत. म्हणजे त्याच्यात सौदी अरेबिया आहे, इराण आहे, त्याच्यानंतर व्हेनेझुएला आहे, असे जे मोठे देश आहेत ते फक्त 60% तेलच नियंत्रित करतात. उरलेलं 40% तेल हे ओपेक बाहेरच्या देशांकडनं प्रोड्यूस केलं जातं. त्यामुळे ओपेकची म्हणजे तेलाचे भाव हे करण्याची क्षमता निश्चित आहे, पण ती काही ॲब्सोल्यूट क्षमता आहे असं काही त्याचं म्हणता येणार नाही. बरं, ही तेलाच्या किमतीमधली जी घसरण आहे आंतरराष्ट्रीय बाजारातली, त्याचा आपल्या भारतीय अर्थकारणावरती काय परिणाम होऊ शकतो? विशेष करून पहा की आपल्याकडे जी वित्तीय तूट आहे ते संकट आपल्यासमोर अगदी आवासून उभं आहे. तर ती वित्तीय तूट कमी करण्याच्या दृष्टीने सरकारला काही दिलासादायक आहे का याच्यातून, या निर्णयातून? निर्णयातून आहेत. आणि एकंदरीतच म्हणजे आपण आपलं सगळ्यात जास्तीचं परकीय चलन जे आहे ते तेलाच्या आयातीवरच खर्च करत असल्यामुळे सरकारला निश्चितच त्याच्यामध्ये दिलासा मिळणारच आहे. प्लस कर्जाचे दर कमी झाल्यामुळे म्हणजे जगामध्ये, भारतातच नाही पण जगामध्ये कुठल्याही देशाचं सरकार हे सगळ्यात जास्ती मोठं कर्ज घेत असतं. म्हणजे उद्योगधंद्यांपेक्षाही जास्ती कर्ज हे बँकांकडून उचलण्यामध्ये हे सरकारचाच हात असतो. तर सरकारचं जर कर्जाची जर कॉस्ट ज्याला म्हणू आपण, डेट सर्व्हिसिंगची किंमत ती जर कमी झाली तर साहजिकच तो सरकारच्या तुटीवरचाही त्याच्यावर परिणाम होणार. त्यामुळे सरकारची तुटी कमीच होणार. बरोबर. हे रेपो रेट कमी केल्यामुळे सगळ्या प्रसारमाध्यमांनी असं वर्णन केलं की भारतीय रिझर्व्ह बँकेनं ग्राहकांना तिळाचा लाडू दिलेला आहे, तिळगुळ दिलेला आहे. थोडक्यात सगळं गोड गोड झालेलं आहे. पण तिळाचा लाडू जसा गोड लागतो तसंच तिळापासून उष्णतेचा त्रासही होऊ शकतो. तर नक्की काय होतंय आपण पाहूया. आज आपण आमच्या बातमीपत्रामध्ये आलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. थँक्यू. अभिनव संशोधनाला चालना देण्यासाठी भारतीय शिक्षण पद्धतीत सातत्यानं बदल होणं आवश्यक असल्याचं केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे. पुण्यामध्ये BMCC इथं प्राध्यापक प्र.ची शेजवलकर यांच्या 86व्या जन्मदिवसानिमित्त व्यवस्थापन आणि वाणिज्य शिक्षण, वर्तमान आणि भविष्य या विषयावर आयोजित चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी ते आज बोलत होते. कॅशलेसच्या प्रश्नावर केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर तोडगा काढण्यात येईल असं आश्वासन जावडेकर यांनी पुण्यात एका पत्रकार परिषदेत दिलं. आणि लोकांना कमी हॉस्पिटलमध्ये, आज केवळ 40 हॉस्पिटलमध्येच फक्त सेवा मिळतात, त्या कशा वाढतील या दृष्टीने एक सर्व संबंधित घटकांची बैठक घेण्यासाठी एक अधिकारी किंवा एम्सचे डॉक्टर किंवा कोणीतरी असं पाठवावं या ठिकाणी, असं मी त्यांना विनंती करणार आहे. आणि मला खात्री आहे की एक अधिकारी येतील जे या सर्वांशी बोलतील आणि त्यातून या प्रश्नाची सोडवणूक होईल असा मला विश्वास आहे. दरम्यान लायन्स सेवा मंचानं आयोजित केलेल्या लायन्स पर्यावरण प्रदर्शन 2015चं उद्घाटनही जावडेकर यांच्या हस्ते झालं. शिवाजीनगर इथल्या साखर संकुलामध्ये हे प्रदर्शन भरलं आहे. पेक्षा जिथे प्लॅस्टिकचं उत्पादन होतं त्यांनी स्वतःहून ते महिन्यात बंद करावं, नाहीतर कठोर कारवाई झाल्याशिवाय राहणार नाही. युनिट्स बंद करू. येत्या वर्षभरात 5,000 गावं टंचाईमुक्त करण्याचं शासनाचं ध्येय असून त्यापैकी 2,500 गावातील कामांना 26 जानेवारीला सुरुवात करावी असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. ते आज सह्याद्री अतिथीगृहात जलयुक्त शिवार अभियानाच्या आढावा बैठकीत बोलत होते.
या योजनेसाठी 1000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून त्यापैकी 600 कोटी रुपये जून महिन्यापर्यंत उपलब्ध करून देण्यात येतील असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. राज्यातील वेगवेगळ्या प्रदेशातील स्थानिक गरजेनुसार आराखडा तयार करून त्यानुसार हे अभियान पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावं असं त्यांनी सांगितलं. या योजनेसाठी कर्मचारी कमी पडत असतील तर अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांची मानधन तत्वावर नियुक्ती करावी, तसंच जिल्हा नियोजन समितीचा 10% निधी राखून ठेवावा असंही ते म्हणाले. विदर्भ मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागात 1 लाख विहिरी खोदण्यात याव्यात, यासाठी जलयुक्त शिवार योजनेत राष्ट्रीय कर्तव्य म्हणून खासगी संस्थांनी सहभागी व्हावं असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. सेन्सॉर बोर्डाच्या निर्णयांचा माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं नेहमीच आदर केला असून बोर्डाच्या कामकाजात कधीही हस्तक्षेप केलेला नाही असं माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी आज स्पष्ट केलं. सेन्सॉर बोर्डाच्या प्रमुख लीला सॅमसन यांनी स्वतःहून राजीनामा दिला असल्याचं राठोड यांनी सांगितलं. ते आज नवी दिल्ली इथं बोलत होते. वरिष्ठ निवडणूक आयुक्त हरिशंकर ब्रह्मा यांनी आज देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला. आगामी दिल्ली विधानसभा निवडणुका सुरळीतपणे घेणं आपल्यासमोर सध्याचं लक्ष्य असल्याचं ब्रह्मा यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सांगितलं. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी काल ब्रह्मा यांची मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती केली. ब्रह्मा 1975च्या IAS तुकडीतले आहेत. सुमारे 2.5 वर्ष मुख्य निवडणूक आयुक्तपदाचा कार्यभार सांभाळणारे VS संपत काल सेवानिवृत्त झाले. त्यामुळे ब्रह्मा यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष स्वबळावर 30 उमेदवार उतरवणार असल्याची घोषणा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी केली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष कोणत्याही पक्षाशी युती करणार नसून स्वबळावर लढवणार आहे. 1 फेब्रुवारीपासून रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभांचं आयोजन केलं आहे. सरकारचं आर्थिक आणि राजकीय धोरण याविषयी संपूर्ण चर्चेअंती एक सर्वंकष प्रस्ताव संमत करण्यात येणार असल्याचं भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते गुरुदास दासगुप्ता यांनी आज नागपुरात केलं. पक्षाच्या राष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते. देशातील शिक्षण प्रणालीत भारतीय पारंपरिक मूल्यांना समाविष्ट करण्याबाबत विचार सुरू आहे. या केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री डॉक्टर रामशंकर कठेरिया यांच्या विधानावर दासगुप्ता यांनी आक्षेप घेतला. याचा आम्ही कडाडून विरोध करू असंही त्यांनी सांगितलं. या परिषदेला उपस्थित राहण्यासाठी देशभरातून कम्युनिस्ट नेते आले आहेत. पुद्दुचेरी इथं होणाऱ्या महासंमेलनाचा कार्यक्रम या परिषदेत निश्चित केला जाणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अडचणीत असलेल्या यंत्रमाग उद्योगाला सावरण्यासाठी राज्य शासन यंत्रमाग कामगार कल्याण मंडळ स्थापन करून विशेष योजना राबवणार असल्याची माहिती वस्त्रोद्योग समितीचे अध्यक्ष आमदार सुरेश हलवणकर यांनी आज सोलापूर इथं दिली. राज्याचं नवीन वस्त्रोद्योग धोरण निश्चित करण्यासाठी आमदार हलवणकर यांनी इचलकरंजी, मालेगाव, भिवंडी या ठिकाणी भेटी देऊन वस्त्रोद्योगाच्या समस्या जाणून घेतल्या. सोलापुरातल्या यंत्रमाग धारकांशीही त्यांनी आज चर्चा केली. सोलापूर जिल्हा यंत्रमाग धारक संघाच्या कार्यालयात झालेल्या या बैठकीला पालकमंत्री विजयकुमार देशमुख, खासदार शरद बनसोडे, धर्माण्णा सादुल, पेंटप्पा गंडम हे उपस्थित होते. आणि आता क्रिकेट वृत्त. ऑस्ट्रेलियात आजपासून सुरू झालेल्या ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत या 3 देशांच्या तिरंगी एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत ऑस्ट्रेलियानं आज पहिल्या सामन्यात इंग्लंडचा 3 गडी राखून पराभव केला. सिडनी इथं झालेल्या या दिवसरात्र सामन्यात इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. पण इंग्लंडचा डाव 48व्या षटकातच 234 धावांमध्ये आटोपला. कर्णधार मॉर्गननं फटकावलेल्या नाबाद 121 धावांचा अपवाद वगळता इंग्लंडच्या अन्य फलंदाजांचा प्रभाव पडला नाही. ऑस्ट्रेलियाच्या स्टार्कनं 42 धावात 4 तर फॉकनरनं 47 धावात 3 बळी टिपले. ऑस्ट्रेलियानं 235 धावांचं लक्ष्य 40व्या षटकातच सहज पार केलं. सलामीवीर वॉर्नरनं 127 धावा ठोकत विजयामध्ये महत्त्वाचा वाटा उचलला. इंग्लंडच्या व्होक्सनं 40 धावात 4 बळी टिपले. ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज स्टार्क सामनावीर ठरला. ऑस्ट्रेलियानं या विजयातून 5 गुण कमावले असून परवा रविवारी मेलबर्न इथं ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात दुसरा दिवसरात्र सामना होणार आहे. भारताची बॅडमिंटनपटू PV सिंधू तसंच अजय जयराम यांनी मलेशियन गोल्ड ग्राम प्री स्पर्धेत महिला तसंच पुरुष एकेरी गटाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. सिंधू हिनं आज दक्षिण कोरियाच्या किम ह्यो मिन हिचा 21-14, 21-12 असा पराभव केला. अजय जयराम यानं मलेशियाच्या डॅरेन ल्यू याचा 21-16, 21-23, 21-8 असा पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली.
पुरुष एकेरी गटात भारताच्या परुपल्ली कश्यप यानं उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केलाय. कश्यप यानं आज इंडोनेशियाच्या जोनाथन क्रिस्टी याला पराभूत केलं. आणि आता हवामान. मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकणच्या काही भागातल्या किमान तापमानात घट झाली असून विदर्भात थंडीची लाट कायम आहे. येत्या 36 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 31, किमान 15, नागपूर 29, 9, पुणे 29, 10, औरंगाबाद 28, 12, नाशिक 29, 9, कोल्हापूर 28, 14, रत्नागिरी 33, 17, सोलापूर 32, 13 आणि अमरावती कमाल 28 आणि किमान 14 अंश सेल्सिअस. आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. ऊसासाठी FRP अर्थात वाजवी लाभदायी मूल्य 230 रुपये प्रति क्विंटल देण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. करांमध्ये स्थिरता, नियामक चौकटीची सकारात्मकता तसंच उद्योगांसाठी सुलभता ही तत्त्व त्वरेनं अंमलात आणणार पंतप्रधान. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या इंधनाचे दर घटल्यानं पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात. उद्योगांच्या वाढीला खीळ घालणाऱ्या नियम आणि कायद्यात बदल घडवण्याचं सरकारचं नियोजन, मुख्यमंत्री. अभिनव संशोधनाला चालना देण्यासाठी भारतीय शिक्षण पद्धतीत सातत्यानं बदल व्हावेत, प्रकाश जावडेकर. येत्या वर्षभरात 5000 गावं टंचाईमुक्त करण्याचं राज्य शासनाचं ध्येय, प्रजासत्ताक दिनी कामाला आरंभ. देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून हरिशंकर ब्रह्मा यांनी पदभार स्वीकारला. आणि तिरंगी एकदिवसीय क्रिकेट मालिकेतल्या सलामीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा इंग्लंडवर विजय. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.